मीन राशी सप्टेंबर 2026 मासिक राशी भविष्य। मीन राशीच्या प्रिय बांधवांनो, आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की बाहेरून सगळे ठीक दिसत असते, पण मनाच्या आत मात्र अनेक प्रश्न सुरू असतात। कुठे जायचे, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणती गोष्ट धरून ठेवायची आणि कोणती सोडून द्यायची, या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळत नाहीत। पण सप्टेंबर 2026 हा मीन राशीच्या व्यक्तींसाठी मनातील धुकं हळूहळू दूर होऊन योग्य दिशा स्पष्ट होण्याचा महिना ठरू शकतो। तुम्ही आतापर्यंत एखाद्या गोष्टीबद्दल खूप विचार केला असेल, कधी आशा निर्माण झाली असेल तर कधी निराशाही आली असेल। एखादी इच्छा पूर्ण होईल का, एखादे काम यशस्वी होईल का, किंवा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहील का, याबद्दल मनात प्रश्न असतील। पण आता परिस्थितीला वेगळ्या नजरेने पाहण्याची वेळ येऊ शकते। प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली पाहिजे असे नाही, काही वेळा जे घडते तेच पुढे आपल्यासाठी अधिक योग्य ठरते। मीन राशीचे लोक भावनाशील आणि संवेदनशील असतात। दुसऱ्यांच्या भावना तुम्ही सहज समजून घेता। एखाद्याला दुःख झाले तर त्याचा परिणाम तुमच्या मनावरही होतो, त्यामुळे अनेकदा इतरांना आनंदी ठेवताना स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष होते। सप्टेंबरमध्ये मात्र तुम्ही एक महत्त्वाचा धडा शिकू शकता। प्रत्येकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्याची जबाबदारी नाही। ज्यांना तुमची मदत हवी आहे त्यांना मदत करा, पण स्वतःची शांतता गमावून नाही। योग्य गोष्ट ओळखण्याची वेळ सप्टेंबरच्या सुरुवातीपासून तुमच्या मनात काही गोष्टींबाबत स्पष्टता वाढू शकते। एखादा निर्णय जो तुम्ही अनेक दिवसांपासून पुढे ढकलत आहात, त्याबाबत तुम्हाला स्वतःचे मत स्पष्टपणे समजू शकते। काही मीन राशीच्या व्यक्तींना अचानक जाणवेल की ज्या गोष्टीसाठी आपण इतका विचार करत होतो ती गोष्ट आपल्या आयुष्यात तितकी महत्त्वाचीच नाही, तर काहींना एखाद्या जुन्या स्वप्नाबद्दल पुन्हा उत्साह निर्माण होईल। तुमचे मन ज्या दिशेने शांत होते त्या दिशेकडे लक्ष द्या। करिअरमध्ये हळूहळू प्रगती नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर हा सातत्याने पुढे जाण्याचा काळ राहू शकतो। तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते, एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते किंवा तुमच्या कामामध्ये बदल होऊ शकतो। सुरुवातीला हा बदल थोडा कठीण वाटला तरी त्यातून तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते। नोकरी शोधणाऱ्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत, विशेषतः पूर्वीचे संपर्क पुन्हा उपयोगी ठरू शकतात। व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणे फायदेशीर ठरेल। नवीन काम मिळण्याची शक्यता आहे, पण कोणताही व्यवहार करताना कागदपत्रे आणि अटी व्यवस्थित तपासा। आर्थिक बाबतीत सावध पावले सप्टेंबरमध्ये आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नियोजन करता येईल। एखादा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग शोधण्याची इच्छा होऊ शकते। तुमच्याकडे असलेल्या कौशल्याचा उपयोग करून कमाई करण्याची कल्पना सुचू शकते। काही मीन राशीच्या व्यक्तींना पूर्वी अडकलेली रक्कम मिळू शकते, मात्र भावनेच्या भरात खर्च करण्याची सवय टाळा। पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याचे योग्य नियोजन करणेही महत्त्वाचे आहे। मोठी गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका। कुटुंबाच्या बाबतीत सप्टेंबरमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते। घरातील एखाद्या व्यक्तीसोबत मनातील गैरसमज दूर होऊ शकतात। पूर्वी मनात राहिलेली एखादी गोष्ट मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळू शकते। काही जणांसाठी घरात एखादी शुभ बातमी येऊ शकते। तुमची भावनिक साथ एखाद्या कुटुंबातील व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते, पण इथेही लक्षात ठेवा, सगळ्यांचे प्रश्न सोडवणे ही फक्त तुमची जबाबदारी नाही। प्रेमाच्या बाबतीत सप्टेंबर महिना भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो। एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात खूप भावना असतील, पण समोरची व्यक्ती काय विचार करते हे स्पष्ट नसेल, तर या महिन्यात परिस्थिती अधिक स्पष्ट होऊ शकते। जोडीदारासोबत मनमोकळा संवाद वाढेल। काही जोडप्यांमध्ये भविष्यातील नियोजनाबद्दल चर्चा होऊ शकते। नात्यात आधीपासून काही गैरसमज असतील तर ते शांतपणे सोडवण्याची संधी मिळेल। अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती येऊ शकते, मात्र केवळ भावनेच्या भरात निर्णय न घेता त्या व्यक्तीला वेळ देऊन समजून घ्या। या महिन्याचा एक महत्त्वाचा विषय तुमच्यासाठी स्वतःच्या भावनांचा आदर करणे हा आहे। तुम्ही इतरांच्या भावना समजून घेता, आता स्वतःच्या भावना समजून घेण्याची वेळ आहे। दुःख होत असेल तर ते मान्य करा, थकवा आला असेल तर विश्रांती घ्या। एखादी गोष्ट मनाला पटत नसेल तर स्वतःला जबरदस्तीने पटवून देऊ नका। स्वतःशी प्रामाणिक राहणे ही सुद्धा एक प्रकारची आध्यात्मिक ताकद आहे। मनातील नकारात्मक विचार कमी होतील। काही मीन राशीच्या व्यक्ती एखाद्या छोट्या गोष्टीचा खूप मोठा विचार करतात। एखाद्या व्यक्तीचे एक वाक्य मनात अनेक दिवस राहू शकते। सप्टेंबरमध्ये अशा विचारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्याची गरज नाही। काही गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारणे ही शहाणपणाचे असते।
प्रार्थना, ध्यान, संगीत, शांत निसर्गात वेळ घालवणे किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींशी संवाद साधणे मनाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकते. तुमच्या आयुष्यात एखादी जुनी आठवण, व्यक्ती किंवा परिस्थिती अजूनही मनात असेल तर सप्टेंबरमध्ये तिच्यापासून मानसिकदृष्ट्या मोकळे होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. एखादी गोष्ट विसरणे म्हणजे तिचे महत्त्व नाकारणे नाही. काही अनुभव आपल्याला कायम लक्षात राहतात, पण त्यांचे दुःख कायम मनात ठेवण्याची गरज नसते. तुम्ही भूतकाळाचा आदर करू शकता आणि पुढेही जाऊ शकता. सप्टेंबरचा खास संकेत. मीन राशीच्या प्रिय व्यक्तींनो, या महिन्यात तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर संकेत आहे. तुमच्या आयुष्यातील पुढचा मार्ग कदाचित तेव्हा स्पष्ट होईल जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न सोडून द्याल. काही प्रश्नांची उत्तरे वेळ देतो, काही नाती वेळ स्पष्ट करतो, काही संधी वेळ योग्य ठरवतो आणि काही गोष्टींची खरी किंमत त्या हातातून निघून गेल्यानंतर समजते. म्हणून प्रत्येक गोष्ट पकडून ठेवण्याचा हट्ट करू नका. ज्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या, ज्याला यायचे आहे त्याला येऊ द्या आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे त्याला मनापासून स्वीकारा. सप्टेंबर 2026 हा मीन राशीच्या व्यक्तींसाठी मनातील गोंधळ कमी करून स्वतःच्या आयुष्याची दिशा अधिक स्पष्ट करण्याचा काळ ठरू शकतो. तुमच्यासाठी या महिन्याचा सर्वात सुंदर संदेश असा आहे: शांत मनातून घेतलेला निर्णय अनेकदा घाईने घेतलेल्या मोठ्या निर्णयापेक्षा अधिक योग्य ठरतो. म्हणून सप्टेंबरमध्ये स्वतःला थोडा वेळ द्या. तुमच्या मनाचे ऐका, तुमच्या अनुभवातून शिका आणि तुमच्या भविष्यासाठी आवश्यक असलेले पाऊल उचलायला घाबरू नका. कारण कदाचित तुम्ही ज्या उत्तराची इतके दिवस वाट पाहत आहात ते उत्तर बाहेर कुठेच नाही, ते तुमच्या स्वतःच्या मनात आधीपासून आहे. मीन राशीच्या प्रिय व्यक्तींनो, या महिन्याचा शेवटचा संदेश तुमच्यासाठी आहे. ज्या गोष्टी तुमच्या मनाला शांतता देतात त्यांची किंमत ओळखा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवणे म्हणजेच यश नाही. काही वेळा एखादी गोष्ट मिळवण्याच्या प्रयत्नात आपण आपली शांतता गमावतो. एखाद्या व्यक्तीची मनधरणी करत राहतो, एखाद्या उत्तराची वाट पाहत राहतो किंवा एखाद्या परिस्थितीला बदलण्याचा सतत प्रयत्न करत राहतो. पण सप्टेंबरच्या शेवटी तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव होऊ शकते: जे माझ्या हातात नाही त्यासाठी मी माझ्या मनाची शांतता का गमवावी. ही जाणीव तुमच्यासाठी खूप मोठा बदल ठरू शकते. एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडली नाही तर स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक बंद झालेला मार्ग चुकीचा नसतो. कधीकधी तो मार्ग बंद होतो कारण तुमच्यासाठी दुसरी दिशा तयार होत असते. तुम्ही खूप काळ एखाद्या गोष्टीची वाट पाहत असाल तर आशा ठेवा, पण त्या प्रतीक्षेमध्ये तुमचे वर्तमान जगणे विसरू नका. आजचा दिवस उद्याच्या उत्तरासाठी वाया घालवू नका. तुमच्या आयुष्यात जे चांगले आहे त्याकडेही लक्ष द्या. तुमच्यावर प्रेम करणारी माणसे, तुमची छोटी स्वप्ने, तुमचे कौशल्य, तुमची मेहनत आणि तुमच्याकडे असलेली प्रत्येक छोटी गोष्ट यांची किंमत ओळखा. मीन राशीच्या व्यक्तींनो, तुमचे मन खूप संवेदनशील आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मनावर घेण्याची गरज नाही. कुणी तुम्हाला समजले नाही म्हणून तुम्ही चुकीचे ठरत नाही. कुणी तुमची किंमत ओळखली नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. आणि एखादे स्वप्न उशिरा पूर्ण होत आहे म्हणून ते कधीच पूर्ण होणार नाही असेही नाही. ईश्वर तुमच्या मनातील दुःख हलके करो, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देऊ आणि तुमच्या आयुष्यात अशा व्यक्ती व संधी आणू ज्या तुमच्या मनाला समाधान देतील. लक्षात ठेवा, जिथे मनाला सतत स्पष्टीकरण द्यावे लागते तिथे थांबण्यापेक्षा जिथे मनाला शांतता मिळते तिथे पुढे जाणे अधिक महत्त्वाचे असते. म्हणून सप्टेंबरचा शेवट कोणत्याही पश्चातापाने करू नका. जे गेले त्याला आशीर्वाद द्या आणि जे आहे त्याची कदर करा आणि जे येणार आहे त्यावर विश्वास ठेवा. कारण तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय कदाचित तुमच्या कल्पनेपेक्षाही सुंदर असू शकतो.